नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपण आज करणार आहोत अगदी उपवास स्पेशल अशी व्हेजिटेरियन थाळी. तर थाळीमध्ये असणार आहे गावरान भेंडीची भाजी, अळूवडी आणि हळदीच्या पानातले पातोळे. तर स्वयंपाकाची सुरुवात करताना सुरुवातीला आपण कुकर लावूया. तर यामध्ये आपण घेतली आहे पाव कप तूर डाळ, पाव कप मूग डाळ, दोन्ही डाळी मिक्स करून धुवून त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं, एक टोमॅटो चिरून घालायचा आणि जेवढी डाळ आहे तेवढंच पाणी, म्हणजे अर्धा अर्धा कप डाळ आहे तर अर्धा कप पाणी टाकून ते कुकरला लावून घ्यायचं. तांदळामध्ये दुप्पट पाणी टाकून तांदूळ कुकरला लावून घ्यायचे आणि तो कुकर एका साईडला होऊ दे. दुसऱ्या साईडला आपण इथे पातोळ्यांसाठी उकड काढूया. तर उकडीसाठी आपण इथे घेतलं आहे 1.5 कप पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे 1 चमचाभर तूप, थोडं मीठ आणि पाण्याला उकळ आली की आपण त्याच्यात पीठ टाकणार आहोत. आणि इथे उकड व्यवस्थित मिक्स करून पाण्यामध्ये आपण झाकण ठेवणार आहोत. आणि इथे आपण एक खोबरं खाऊन घेतलंय. खोबऱ्यातलं थोडंसं खोबरं आपण डाळीसाठी, आपल्या गोड्या डाळीसाठी बाजूला काढलंय आणि अगदी थोडा म्हणजे खोबऱ्याच्या निम्मा गूळ आपण चिरून घेतलाय. इथे कढई घेऊन त्यामध्ये तूप गरम करूया 1 चमचा आणि तुपावरती आपण सर्वात प्रथम गूळ घालायचा. गूळ व्यवस्थित परतून मेल्ट झाला की मग त्यामध्ये चमचाभर आपली वेलची पूड आणि वेलची पुडीच्या पाठोपाठ आपण मग आपलं खोबरं टाकून छान हे मिश्रण ढवळून एकसारखं करून की आपलं हे आपल्या पातोळ्यामधलं सारण तयार झालं आहे. तर हे आता आपण थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं तयार केलेलं सारण आणि बाकीचा इतर पुढचा स्वयंपाक करायला सुरुवात करू. आता आपण भेंडीच्या भाजीला आपण सुरुवात करतोय. तर 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, एक मोठा टोमॅटो बारीक चिरायचा आहे, 3-4 कोकमं घ्यायचे आहेत, एक मोठा कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग आपली ही जी भेंडी आहे ती आपण धुवून पुसून ठेवली होती, तर ती भेंडी सगळी चिरून घ्यायची आहे. आणि भेंडी ही गावरान भेंडी आहेत, गावठी भेंडी आहेत, त्यामुळे ती थोडी जाड दिसतात पण चवीला अतिउत्तम असतात आणि थोडीही कडक असतात. त्यामुळे भाजी थोडा थोडा वेळ लागतोच भाजी सॉफ्ट व्हायला. तर आपण ही आता भेंडी सगळी चिरून घेऊया आणि मग या भाजीला फोडणी देऊया. इथे आपण भाजीसाठी कढई ठेवतोय, तर त्यामध्ये आधी आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे थोडेसे भाजायचे आहेत, अगदी खूप डार्क नाही करायचे, थोडंसं शेकून घ्यायचं आहे आणि मग हे मिक्सरला लावून घेऊया. ह्याचा कूट करून आपल्याला भाजीत टाकायचं आहे. आणि सेम कढईमध्ये आपण तेलावर थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि जिऱ्यावरती मिरच्या, कांदा हे टाकून त्यावरती आपण टाकणार आहोत 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 टीस्पून मीठ. हे टाकून छान ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळल्यावर मग त्यावर टाकायचे आहेत आपले कोकमं, टोमॅटो आणि हे देखील छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं टोमॅटो आणि कोकम म्हणजे आंबटपणा उतरायला हवा त्याचा, की तो आंबटपणा उतरल्यावर मग भेंडी चिकट होत नाही. तर आता हे छान परतून घेतल्यावर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपली ही चिरलेली भेंडी आणि ह्यावर झाकण न ठेवता शिजवायचं आहे, म्हणजे भेंड्याला तार नाही सुटणार, मग ही छान मोकळी भाजी होते. तर आपण आता ही भेंडी परतून दुसऱ्या शेगडीवर ठेवूया. 10 मिनिटं भेंडी छान परतून शिजली आहेत. आता दाण्याचा कूट घातला. आता ही आपली भेंडीची भाजी झाली आहे तयार. आपण आता हा कुकर उघडून आपण तयारी करूया. हा भात बाजूला काढून वरणाची तयारी करूया. गोडी डाळ मालवणी पद्धतीची. तर ही डाळ आपण घोटून घेतली आहे आणि इथे आपण 1 चमचा जिरं, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1-2 याच्या पाकळ्या, लसणीच्या पाकळ्या आणि अगदी थोडासा कांदा, हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे आणि ही तयार झालेली जी पेस्ट आहे ती आपल्या वरणामध्ये घालून, शिजवलेल्या डाळीमध्ये घालून डाळीला फोडणी द्यायची आहे. तयार वाटण डाळीत टाकल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा 1 टीस्पून हळद टाकायची, 1 टीस्पून मीठ टाकायचं आहे आणि हे छान सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आणि गॅसवर पातेलं गरम करून त्यावर तेल टाकून त्यामध्ये फक्त मोहरी, अगदी अर्धा टीस्पून मोहरी आणि 1 डाळी कढीपत्ता हे टाकून त्यावर आपली तयार मिश्रण टाकायचं आहे डाळीचं. आणि यात मीठ वगैरे टाकल्यामुळे आता काही टाकायची गरज नाही आहे. ह्याला छान उकळी येऊ दे. 10 मिनिटात छान उकळी आली की वरून फक्त कोथिंबीर पेरायची. आपलं मालवणी वरण तयार. आता आपण अळूवड्यांची तयारी करूया. तर त्यासाठी एक वाटीभर चिंच तासभर आधी भिजत घातली होती. तर ती ही बिना बियाची चिंच आहे, सीडलेस चिंच. तर ती आणि थोडासा गूळ, अगदी 2 खडे गूळ, तो मिक्सरला वाटून घेतला आणि त्यामध्ये पांढरे तीळ, 1-2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे ओवा, 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि थोडंसं तेल हे टाकून हे मिश्रण छान ढवळायचं आणि मग त्याच्यात टाकायचं 1 टीस्पून हिंग
आणि हिंग टाकल्यानंतर आपण एक वाटीभर, मोठी वाटी तांदळाचं पीठ, ह्याने क्रिस्पी होते वडी, तांदळाचं पीठ टाकायचं आणि मग जेवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ हवी आहे तो थिकनेस मेंटेन करत आपण बेसन टाकायचं आणि छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. की आता हे आणि वाटल्यास तुम्ही चाखून बघायचं की तुम्हाला किती कमी जास्त तिखट गोड आंबट हे हवं आहे ते, आणि तसं मग ॲड ऑन करू शकता तुम्ही. हे ढवळून घ्यायचं छान. आणि आता आपण जी पानं ठेवली आहेत, अळूची पानं आपण बाजूला ठेवली आहेत, ती पानं काढून घ्यायची आणि इथे एक चाळणीला तेल लावून ह्याच्यात वड्या आपल्याला वाफवायला ठेवायच्या. तर ही मॅट आहे आपली, त्या मॅटवर आपण ही अळूची पानं घेऊन त्याला व्यवस्थित कोटिंग करून त्याच्या 3-3 पानाची एक धुमड अशा आपण 2 वळकट्या करून घेणार आहोत. तर छान व्यवस्थित बेसन हे आपलं तयार झालेलं साठा बेसनचा तो लावून घ्यायचा आणि ह्या अळूवड्या छान दुमडून आपण वाफवायला ठेवूया. हे 2 आपले हे होणार आहेत लड्या. तर ह्या आपण आता 15 मिनटं टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आपण उकळायला, तर त्यावर आपली चाळण ठेवून झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं ह्या दोन्ही वळकट्या छान शेकू देत, म्हणजे वाफू देत. आता इथे मगाशी जी आपण उकड काढून ठेवली होती ती थंड झाली आहे. तर ती छान थोडा पाण्याचा हात लावून मऊसूत मळून घ्यायची आणि ही मळून झाल्यावरती आपण पातोळ्याचं जे मगाशी सारण केलं आहे ते सारण घेऊन पातोळ्या आपण करायला सुरुवात करूया. आता इथे हळदीचं आणि ह्या पिठाला आपण जे उकड आहे त्याला तुपाचा हात लावून मळून ठेवायचं आणि ह्या हळदीची पानं मोठी असल्यामुळे एका पानाचे 2 ते 3 तुकडे केलेले आहेत, कारण आपल्याला खूप मोठ्या लांबट पातोळ्या नाही करायच्या आहेत. तर एक एक गोळा घेऊन असा इथे थापायचा आहे. त्यामध्ये सारण भरून करंजी जशी फोल्ड करतो तशी फोल्ड करायची. म्हणजे ह्या पानाची, हळदीच्या पानाचा अरोमा आणि हे तर येतच, सुवास येतोच या पातोळ्यांमध्ये, पण त्याचबरोबर एक नक्षी पण येते, त्या पानाची डिझाईन येते आपल्या पातोळ्यांवर. तर अशा आपण या सगळ्या पातोळ्या छानपैकी असं हे थापून, उकड थापून त्यावर सारण घालून मस्त बंद करून घ्यायच्या आणि ह्या पातोळ्या देखील आपल्याला 15 मिनिट वाफवायच्या आहेत. 15 मिनिटात ह्या छान वाफल्या जातील आणि मग आपल्या या पातोळ्या तूप घालून खायला रेडी. इथे आपल्या 15 मिनिटं शेकवलेल्या म्हणजे वाफवलेल्या अळूवड्याची लडी आता थंड झाली आहे. आपण ती काढून घेतली आहे. त्याचे काप करायचे सुरीने आणि पॅनवर, एका नॉनस्टिक पॅनवर तेल तेल घ्यायचं आणि त्या तेलावरती या सुरीने काप केलेल्या वड्या खरपूस दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायच्या आणि आपल्या या अगदी सुंदर खुसखुशीत अशा, आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अजून क्रिस्पीनेस येतो वड्यांना. तर ह्या अळूवड्या झाल्या आहेत आपल्या रेडी. इथे आपण ज्या पातोळ्या वाफवायला ठेवल्या होत्या त्या 15 मिनिटं छान वाफ आली आहे त्यांना. तर आपण ही चाळण बाजूला काढून घेऊ, म्हणजे त्या थंड होतील छान. तर आता पातोळ्यांचं थोडंसं पीठ उरलं होतं, अगदी थोडं एक भाकरी होईल इतपत. तर ते असंच ठेवण्यापेक्षा आपण त्याची एक भाकरी लाटून घेऊ. आपल्या मॅटवरच एक भाकरी लाटून ती छान आता शेकून घेऊ आणि आता आपण आपलं उपवासाचं ताट वाढायला घेऊ. आपण ताट वाढायला घेतोय. तर आधी आपली ही गावरान भेंडीची भाजी वाढली आहे. त्यानंतर आपलं हे घट्टसर मालवणी वरण म्हणजे गोडी डाळ ती आपण वाटीमध्ये वाढली आहे. अगदी आपला सोना मसुरी राईसचा सुळसुळीत भात आहे. भात वाढला आहे. आपल्या अळूवड्या आणि जी भाकरी केली होती ती भाकरी वाढून इथे आपल्या या आहेत हळदीच्या पानातल्या पातोळ्या. हे बघा, हे ओपन केल्यावर मी म्हटलं होतं जशी डिझाईन दिसते ती डिझाईन त्या पातोळीवर दिसते आणि सुंदर असा हळदीच्या पानाचा सुवास येतो. तर असं हे आपलं नैवेद्याचं ताट झालं आहे तयार. तुम्ही नक्की हे सगळ्या रेसिपीज खूप अफलातून होतात. हे पहा की ही पातोळी पण अगदी सुंदर अशी लागते चवीला आणि तुम्ही नक्की ह्या रेसिपीज ट्राय करा. धन्यवाद.